एकमेकांची कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे पालकमंत्री गुलाबराव पाटील तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज चक्क एकत्र येत अजिंठा शासकीय विश्रामगृहात स्नेहभोजन केले आहे। आज दिनांक 27 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता त्यांनी एकत्र येत स्नेहभोजन यावेळी केले आहे। जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीच्या दोघांचे डिनर या ठिकाणी आयोजित करण्यात आले असून जिल्हा राजकीय वर्तुळात मात्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे। आज जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती। तत्पूर्वी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अजिंठा शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अँटी चेंबरमध्ये बराच वेळ भेट घेतली असून त्यानंतर स्नेहभोजनही यावेळी केले आहे। नवीन सरकार आल्यानंतर जिल्हा नियोजन विकास मंडळाची आज पहिली बैठक आहे आणि या बैठकीकडून अपेक्षा आहे आता तर काय म्हणतं की शेवटची बैठक या वर्षाची आहे। फार कमी विषय याच्यामध्ये चर्चेला येतील, पण पुनर्वियोजन यामध्ये आहे ते फार 30 कोटी रुपयाचं फक्त आपल्या पुनर्नियोजन आहे, ज्या आचारसंहितेमुळे कामं अडलेले होते, त्यामुळे त्यातही फार काही व्हावं अशी अपेक्षा नाही। परंतु जिल्हा मोठा आहे, या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून जिल्हा विकास मंडळाने शिफारस करण्याची गरज आहे। जिल्ह्यामध्ये आज अनेक सेक्टर असे आहेत की ज्या सेक्टरमध्ये पैसा नाही। आज जिल्ह्यामधल्या ठेकेदारांचे पैसे काम होऊनसुद्धा 2-2 वर्ष मिळालेले नाही म्हणून ते आंदोलन करत आहेत। ठेकेदारांना बिलं मिळत नाही आहेत, त्यामुळे कामं थांबलेले आहे। नवीन कामं जे मंजूर झालेले आहेत त्यांच्यासाठी पैसा नाही आहे। निवडणुकीमध्ये निवड घोषणा केल्या पण प्रत्यक्ष अजून तरी त्याचा पैसा उपलब्ध झालेला नाही आणि त्यामुळे गती थांबलेली आहे, विकास कुठेच नाही आहे। कायदा सुव्यवस्था इतकी बिघडलेली आहे की दररोज जळगाव शहरामध्ये पाहिलं किंवा दर आठवड्यामध्ये एक तरी मर्डर जळगाव शहरामध्ये होतो आहे। या जिल्ह्यामध्ये गावठी पिस्तूल ज्याला म्हणतो कट्टे याचा सुळसुळाट झालेला आहे आणि सर्व ठिकाणी 2 नंबरचे धंदे या ठिकाणी वाढलेले आहे। तक्रारी करूनही काही फार उपयोग नाही आहे। जिल्हा प्रशासन ठप्प झालेलं अशी स्थिती आहे, त्यामुळे नवीन जिल्हा विकास मंडळाकडनं या प्रशासनाला गती यावी अशी अपेक्षा आहे। या ठिकाणी एसटीची मोठी भाडेवाढ करण्यात आलेली आहे, 15% भाडेवाढ झालेली आहे संपूर्ण राज्यामध्ये। या ठिकाणी सकाळी 2 भावांमध्ये स्नेहभोजन केलेलं आहे, काय सांगणार? नाथाभाऊ पण आले होते स्नेहभोजन। बघा आता आमदारांना या ठिकाणी कलेक्टर महोदयांनी आणि यांनी सगळ्यांनी जेवणाचं आमंत्रण दिलेलं होतं, त्यामुळे सगळ्या आमदारांनी तिथे जेवायला आले होते आणि ते पण जेवायला आले, ते पण आमदार आहेत। आता बंदोद्वार चर्चा झाली सगळं, बंदोद्वार काही चर्चा झाली सगळं नाही, चर्चा काही नाही का, जळगाव जिल्ह्याच्या DPTCच्या बाबतीमध्येच विषय या ठिकाणी मांडले गेले आणि त्यामध्ये प्राथमिक जिल्ह्यामध्ये काय केलं पाहिजे याची चर्चा झाली।